नमस्कार मैत्रिणींनो, मी सायली मिस्त्री सायली डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. तर वरील टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीपासून अगदी सोप्या पद्धतीने फ्रॉक कसा शिवायचा. सर्वप्रथम आपण अस्तरवर माप टाकून घेऊ. कापडाची घडी चौबल मारून घ्यायची. बंद बाजू आपल्या साईडने ठेवावी. त्यानंतर आपण कंबर उंची घेणार आहोत. कंबर उंचीमध्ये 1 इंच ॲड करून 11 कंबर उंची मी टाकली. शोल्डरचा अर्धा अधिक अर्धाच म्हणजे मी 4.5 शोल्डर घेतली. त्याचप्रमाणे मुंडा खोली 4.5 घेतली. गळारुंदीसाठी छातीचा 12वा भाग म्हणजेच 1.25 गळारुंदी घेतली. पुढे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मी शिलाईसाठी ॲड करून घेतले. त्यानंतर मी 1.5 इंचाची खूण करून घेतली तिथे. त्यानंतर मुंडा खोलीमध्ये मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा दोन्ही सेप मारून घेतला. कंबर घेराचा 4था भाग अधिक 1.5 इंच घेतला आणि दोन्ही पॉईंट सरळ रेषेत जोडून घेतले. आणि आपल्या बाजूने मी शिलाईसाठी 1.5 इंचाची सरळ रेषा मारून घेतली. गळ्याचं माप टाकलं. मागील आणि पुढील गळा उंची टाकून दोन्ही सेप मारून घेतले. अशा पद्धतीने आपली फ्रॉकची पेटी मापून झाली आहे. आपण कट करून घेऊ. त्यानंतर मी पदराचा वापर फ्रॉकच्या पेटीसाठी केला. इथे मी पेटीसाठी काठाचा वापर केला नाही. साडीचा वापर तुमच्या आवडीनुसार फ्रॉक शिवण्यासाठी करू शकता. जशी साडी असेल तशी. साईडने मी एक्स्ट्रा कापड ठेवून कट करून घेतले. मी पुढचा गळा कापून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी असे वेगवेगळे गळे ठेवू शकता. मी इथे माझ्या आवडीनुसार मी पान गळा कापून घेतला आहे. बघू शकता. उरलेला काठ मी हाताला वापरला. दोन्ही काठ मी एकमेकांवर ठेवून मधून फोल्ड करून घेतले. हाताची लांबी अधिक 1 इंच घेतले. वरून मी छातीचा 4था भाग अधिक अर्धा इंच घेतला. त्यानंतर शेप मारून मी कट करून घेतले. हात कट करून झाला आहे. त्यानंतर मी कंबरघेर कट करून घेतला आहे. कट केलेलं अस्तर मी एका बाजूला ठेवते. मी तुम्हाला लांबी रुंदी किती आहे ती सांगते. तर कंबरघेरची लांबी आहे 18 अधिक 1 इंच ॲड करू म्हणजे 19. तर रुंदी आहे 42. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापडाचा पन्ना असेल तेवढी तुम्ही रुंदी घेतलात तरीही चालते. अशी काही मर्यादा नाही. अशा प्रकारे आपली फ्रॉकची कटिंग करून झालेली आहे. तर फ्रॉकची स्टिचिंग कशी करायची ते आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण फ्रॉकची पेटी तयार करून घेऊया. दोन्ही कापड आपण एकमेकांवर व्यवस्थित ठेवून संपूर्ण भागावर आपण शिलाई मारून घेऊया. कारण जेणेकरून कापड हाताळताना आपल्याला सोपं जाईल. गळ्यावर शिलाई मारायची राहूनच गेली. मग मी लगेचच गळ्यावर शिलाई मारून घेतली. आणि अस्तरच्या बाजूचा एक्स्ट्रा कापड जो होता तो मी कट करून घेतला. अशाच पद्धतीने मी मागचा भाग संपूर्ण शिलाई मारून एक्स्ट्रा कापड कट करून घेतला. त्यानंतर मागचा भाग मध्ये फोल्ड करून कट करून घेतला. त्यानंतर हुक पट्टी लावली. हुक पट्टी सरळ बाजूने आतल्या बाजूला दुमडली आणि दाब शिलाई मारून घेतली. तर आय पट्टी उलट्या बाजूने सरळ बाजूला दुमडून घेतली आणि त्यावर दाब शिलाई मारून घेतली.
आणि बाजूनी जो एक्स्ट्रा कापड होता तो मी कट करून घेतला आणि दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून शिलाई मारून घेतली. दोन्ही भागांची सरळ बाजू मी आतल्या दिशेने ठेवली आणि त्यांची शोल्डर जोडून घेतली. त्यावर मी डबल शिलाई मारून घेतली जेणेकरून वसरू नये म्हणून. गळ्याच्या पायपिंगसाठी साडीची क्रॉसपट्टी काढून ती मी जोडून घेतली. त्यानंतर मी गळ्याला पायपिंग करून घेते. आपली पायपिंग नीट येण्यासाठी आपण पट्टीवर शिलाई मारतो ती एकसारखी यायला हवी, मग पायपिंग खूप छान येते. गळ्याच्या पायपिंगसाठी मी जी पट्टी फिरवली त्याला बाजूने छोटे छोटे कट मारून घेते. मी ती पट्टी आतल्या साईडने फिरवून घेऊन पायपिंग मारून घेते. आपली पायपिंग मारून झाली आहे. तुम्ही बघू शकता कशी एकसारखी पायपिंग आली आहे ती. आता आपण हात जोडून घेणार आहोत. हात लावून बघितले तर त्याचं कापड एक्स्ट्रा उरत होता, मग मी तो मापामध्ये कापून घेतला. नंतर मी ते व्यवस्थित जोडून घेतले. दुसराही हात मी त्याच पद्धतीने जोडून घेतला. अशा पद्धतीने आपली पेटी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता. तयार झालेली पेटी मी एका साईडला ठेवून देते. मी कंबर घेर मधून कट केला नव्हता, तो मी कट करून घेतला. मी लगेचच कंबर घेर तयार करते. अस्तरला मी शिलाई मारून घेतली, कारण मग प्लेटी काढताना आपला टाईम जात नाही आणि कापड पण हलत नाही. आपण 2-2 इंचावर खुणा करून प्लेटी मारून घेऊया. तुम्ही बघू शकता प्लेटी मारताना किती सोपं जातं. अस्तर आपण आधी शिलाई मारून घेतल्यानंतर. आपले दोन्हीही कंबर घेर आता तयार झाले आहेत. त्यानंतर मी पेटीला कंबर घेर जोडून घेते. पेटीची आणि कंबर घेरची सरळ बाजू आतल्या दिशेने ठेवून आपण कंबर घेर जोडून घेणार आहोत. आपले दोन्हीही कंबर घेर जोडून झालेले आहेत. आता आपण फिटिंग करून घेऊ. अस्तर व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण फिटिंग करणार आहोत. चला तर मग आपला फ्रॉक शिवून तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.